हा कौतुक करा। आज अहिर सुवर्णकार समाजाचे सर्व माझे परम मित्र अध्यक्ष अनिल जगन्नाथ शेठ दुसाने, खजांचे आमचे श्यामभाऊ, माडोली समाजाचे उपाध्यक्ष सचिन भाऊ, पंकज भाऊ, मनोज शेठ खरोटे, आमचे राकेश भाऊ दुसाने, आमचे सासरे नागपूरहून आलेले धनंजय शेठ आणि आमचे साडू चिंतन भाऊ, हे सगळे आज आलेले कौतुक करण्यासाठी अजय बाळासाहेब जाधव यांचा। अजय बाळासाहेब जाधव यांनी इतकी उत्तम कामगिरी करून दाखवलेली की हा इतिहास झालेला आहे सुरत अहिर सुवर्णकार समाजाचा। खूप छान त्यांनी त्यांच्या बहिणीला जीवनदान दिलेलं आहे आणि इतकं उत्कृष्ट कार्य त्यांनी करून दाखवलेलं आहे की एक व्यक्ती जी 4 वर्षापासून पीडित होती, त्यांनी त्याच्या मनात त्याला स्वतःलाच झालं की मी जीवनदान द्यायला पाहिजे माझ्या बहिणीला। आणि जीवनदान तर कसला म्हणा, त्याला असं वाटलं की बस माझं कर्तव्य, माझी बहीण आहे, मला किडनी द्यायची आहे, मला फोन करून मला माझी किडनी घ्या ना, अशा रीतीनं हे ट्रान्सप्लांटचा प्लॅन करण्यात आला आणि झालं। आज अति उत्तम प्रमाणे त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि दोघं स्वस्थ आहेत। त्या संदर्भामध्ये अनिल भाऊ काहीतरी घेऊन आलेले आहेत। हे प्रशंसा पत्र आपल्या अनिल भाऊ यांनी दिले आहे, मी वाचतोय। अहिर सुवर्णकार समाज उधना सुरत येथील मंडळाचे कन्व्हेनर तसेच उत्कृष्ट कार्यकर्ता श्री रुपेश दादाराव शेठ सोनगिरे यांची धर्मपत्नी सौ सोनालीताई रुपेश शेठ सोनगिरे यांची गेल्या 4 वर्षापासून दोन्ही किडनी खराब झाल्या असता त्यांना खूपच दुःखाचा सामना करावा लागला। पण आजच्या आधुनिक युगात मानवी जीवनाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते। त्यापैकी एक गंभीर समस्या म्हणजे किडनी रोग। अशा परिस्थितीत किडनी दान करणे हे एक मोठे जीवनदान ठरते। आज आपण किडनी दान करणाऱ्या व्यक्तीबद्दल एक प्रशंसा पत्र पाहणार आहोत। सौ सोनालीताई यांचे लहान भाऊ श्री अजय बाळासाहेब शेठ जाधव, आपण आपल्या जीवनात इतके मोठे आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आपली किडनी दान करण्याची इच्छा आणि त्यातून आपण एका व्यक्तीचे जीवन वाचवले, यासाठी आपण नेहमीच आपल्या मनात एक आदराने स्थान मिळवून घेतले आहे। आपण आपल्या त्याग आणि मदतीमुळे एका व्यक्तीला नवीन जीवन प्राप्त करून दिले। आपल्या त्या कृतीमुळे आपण खऱ्या अर्थाने एक प्रेरणा बनले आहात। आपले हे योगदान केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर आपल्या समाजासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे। आपल्या त्या कृतीबद्दल आपण आपल्या कुटुंबाला आणि मित्र मैत्रिणींना देखील धन्यवाद देतो, ज्यांनी आपल्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे। आपण आपल्या कार्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहाल आणि आपण भविष्यातही अशा प्रकारे मदत करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण भविष्यातही असेच उत्कृष्ट काम करत राहावे अशी माझी इच्छा आहे। तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला समस्त अहिर सुवर्णकार समाज उधना सुरत व भाग्यलक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री अनिल जगन्नाथ शेठ दुसाने यांच्याकडून व समस्त समाजाकडून खूप खूप शुभेच्छा सह सदिच्छा।